नमस्कार. आजच्या भागामध्ये जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर जे मामींनी डॉक्टरकडे जायचं ठरवलं ते मामी गेल्या आणि ते फक्त आणि फक्त आकाशला घेऊन गेल्या. ईश्वरी घरामध्ये एकटी आहे, त्याच्यामुळे राजेशने सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग खूप चांगल्या प्रकारे केलं होतं. पण त्या प्लॅनिंग प्लॉटिंगमध्ये ईश्वरी काय मजा दाखवते ते बघूया आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे वल्लरीला थोडं दुखापत झालेली असते असं ती प्रिटेंड करत असते, पण खरं असं काहीच झालं नसतं. तेव्हा ती म्हणते चल आकाश मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. तेव्हा तो म्हणतो ईश्वरी तू सुद्धा आमच्या बरोबर चल, म्हणजे कसं गोष्ट सोपी होईल. तेव्हा वल्लरी म्हणते काहीच गरज नाही, मला ही मुलगी माझ्या बरोबर नाही पाहिजे, तू तुझ्या आईला असं हॉस्पिटललाही नेऊ शकत नाही का. तेवढ्यात ईश्वरी त्याला समजवते आकाश तुम्ही जा मामींच्या बरोबर, मला काहीच हरकत नाही, मी घरामध्ये थांबते, नाहीतर घरामध्ये अजून सगळे लोक सुद्धा आहेत ना. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे एक काम कर ईश्वरी तू इथेच थांब, कारण की तू जर एकटी गेली ना तर दादा मला ओरडेल, मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर आपण दोघं एकत्र जाऊ. हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरीला खूप आनंद होत असतो की आपला प्लॅन यशस्वी झाला आहे. ती लगेच आकाशच्या बरोबर तिथून निघून जाते आणि या सगळ्या गोष्टींवरती राजेशची बारीक नजर असते. एवढं सगळं होत असताना राजेश स्वतःलाच म्हणत असतो फायनली सगळ्या गोष्टी माझ्या हिशोबाने झाल्या आहेत, म्हणजे मामी घराच्या बाहेर गेले, आकाशी त्याच्या बरोबर गेला, आता फक्त ती अनिता आहे, कारण की माझी बायको तर ऑलरेडी झोपलेली आहे. आता मला मिस इंदौरसाठी रेडी व्हायला लागेल, कारण की ते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना. इकडे ईश्वरीला काळजी वाटत असते की आता आपण काय करायचं आणि कसं या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर निघायचं. तर दुसरीकडे इकडे अर्णव सांगत असतो तयारी तर सगळी मस्त झाली आहे. तेवढ्यात लावण्य तिथे येते आणि म्हणते मीडिया तुझी वाट बघत आहे, आपल्याला लवकर इनॉग्रेशन स्टार्ट करायला पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो काहीच गरज नाही, जोपर्यंत ईश्वरी येत नाही ना तोपर्यंत इनॉग्रेशन काही होणार नाही, तीच या इनॉग्रेशनची मेन आहे. तेवढ्यात लावण्य म्हणते तू कितीही प्रयत्न कर ASR, पण आज ती ईश्वरी इथे येऊ शकणार नाही आणि इनॉग्रेशन तर तिच्या हातून होणार नाही म्हणजे नाही. दुसरीकडे ईश्वरी विचार करत असते आता मी काय करू, फक्त अनिताताई घरात आहेत, बाकी कोणीच नाही. मी एक काम करते, पहिले अर्णव सरांना इथं काय झालं ते सांगायला पाहिजे, त्यानंतरच मला गोष्टी सॉल्व्ह करता येतील. ती लगेच तिच्या रूम मध्ये जायला लागत असते. तर दुसरीकडे राजेश इकडे रेडी होत असतो. तर इकडे अर्णव त्याचा विचार करत असतो की मी ईश्वरीला कॉल करू का, तो त्याच्या धुंदीमध्ये असतो. तर दुसरीकडे इकडे अंजली झोपलेली असते. ते बघता राजेश लगेच तिच्या जवळ येतो आणि म्हणायला लागतो माझी बायको किती बावळट आहे ना, हिला मी गोळ्या दिल्या आणि तिने डायरेक्टली घातल्या, एकदा तिने विचार सुद्धा केला नाही की या कसल्या गोळ्या आहेत. हाच तुझा जो आंधळा विश्वास आहे ना तो माझ्यासाठी उपयुक्त ठरला आहे आणि त्याच्याचमुळे तर आज माझ्यामध्ये कोणीच नसणार आहे. मी इंदोरी जिलेबीच्या खूप जास्त जवळ असणार आहे आणि हे सगळं तुझ्याचमुळे होणार आहे. खरंच बायको याच्यासाठी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. तर दुसरीकडे ईश्वरी विचार करत असते आता अनिताताईच आहेत, यांच्याजवळच मला थांबायला लागेल, कारण की अंजलीताई तर ऑलरेडी झोपी गेल्या आहेत. तेवढ्यात ती तिथे अनिताच्या जवळ येते आणि म्हणायला लागते काय हो तुमचं सगळं काम झालं का. तेव्हा ती म्हणायला लागते हो मॅडम माझं काम तर सगळं झालं आहे, पण तुम्ही इथे काय करताय. तेव्हा ती म्हणते काय नाही सहज तुमच्याशी गप्पा मारायला आली, कारण की तसंही घरामध्ये दुसरं कोणीच नाही आहे ना. तेवढ्यात राजेशचं लक्ष जातं अच्छा ही इथे थांबली आहे का, मग आता काही करून अनिताला पाठवायला लागेल, तेव्हा जाऊन तर खरी मजा येईल. ईश्वरी इकडे विचार करते नाही मला इथे थांबून काही चालणार नाही, मला अर्णव सरांना सगळं सांगायला लागेल. जर त्यांना नंतर कळलं ना तर ते खाली फुकट माझ्यावरती ओरडतील, म्हणून मला असं वाटते मला लवकर त्यांच्या जवळ जायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायला पाहिजे. ती लगेच अनिताला म्हणते मी जरा माझा फोन घेऊन आली. लगेच 5 मिनिटात आली. अनिताला बाय करून ती तिथून निघून जात असते. तेवढ्यात तिथे राजेश येतो आणि म्हणायला लागतो अनिता मी तुला एक लिस्ट देत आहे, यातलं तुला अर्जंटली सगळं सामान आणायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते पण सर अंजलीताई तर घरात एकट्या आहेत ना. तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नको ग, मी असताना अंजलीला काय होणार आहे, तू आत्ताच्या आत्ता पहिले हे सामान आण. दुसरीकडे ईश्वरी विचार करते आता सरांना सांगूनच टाकते, उगाच काही प्रॉब्लेम व्हायला नको. तर इकडे मामा आणि
अर्णव गप्पा मारत असतात तेवढ्यात इकडे मीडियावाले विचारतात, लावण्या मॅडम जरा लवकर घ्या ना, कारण की आमच्या बुलेटिनमध्ये गोष्टी लवकर जायला पाहिजेत, जर तुम्ही उशीर केला तर गोष्टी जायला वेळ होऊ शकतं. तेव्हा लावण्या म्हणते, तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना, मी लवकरच सगळं अरेंज करते, म्हणजे तुम्हालाही काही प्रॉब्लेम येणार नाही. तेवढ्यात अर्णव इकडे ईश्वरीला फोन करायला जात असतो. ते बघता लगेच लावण्या तिथे येते आणि म्हणायला लागते, मीडिया आता खूप रेस्टलेस झाली आहे आणि त्यांना अजून थांबून चालणार नाही, मला असं वाटते आपल्याला लवकर सगळं सुरू करायला पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला नाही वाटत मिस इंदोर शिवाय मी काही सुरू करणार आहे, थांब जरा, मला तिला एकदा फोन करून दे. तो जेवढ्यात फोन करायला येईल तेवढ्यात तिथे काही लोक येतात आणि म्हणायला लागतात, खरंच तुमचं इनॉग्रेशनची खूप जास्त चर्चा आहे, मला अजून काही इन्व्हेस्टरशी तुम्हाला भेटवायचं आहे. ते लगेच तिथून निघून जातात. त्या संधीचा लावण्या फायदा घेते आणि म्हणायला लागते, आता मला असं वाटते की मला या गोष्टी करणं गरजेचंच आहे, कारण त्या ईश्वरीला एवढा मोठा मान मी देऊ शकत नाही आणि ती इथे येणार नाही याची मी पुरेपूर सोय केली आहे. ती अर्णवचा फोन स्विच ऑफ करून टाकते. तर इकडे ईश्वरी अर्णवला कॉल करायला लागत असते, पण फारसा काही उपयोग होत नाही, कारण की फोन स्विच ऑफ येतो. तेव्हा ती म्हणते, सरांचा फोन बंद का आहे, मी मामांना कॉल करू का? नको, जर मामींबद्दल कळलं तर प्रॉब्लेम होऊ शकते. तेवढ्यात ती बाहेर येते आणि इकडे तिकडे बघायला लागते. तर तिचं लक्ष जातं की अनिताताई तिथे नाही आहेत, म्हणजे अनिताताई गेल्या तरी कुठे. तेवढ्यात तिचं लक्ष दाराकडे जातं. तर राजेश तेव्हा त्यांना ते गोष्टी देत असतो आणि म्हणायला लागतो की काही करा आणि आत्ताच्या आत्ता सामान यायला पाहिजे, कोणतंही सामान राहता कामा नये, हे सगळं सामान माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ती लगेच सामान आणण्यासाठी तिथून निघून जात असते. तेव्हा ईश्वरीला समजतं की याने अनिताताईंनाही बाहेर पाठवायला घेतलं आहे, मला आता काहीतरी करायला पाहिजे. इकडे ईश्वरी रूमच्या आतमध्ये जाते. तेवढ्यात राजेश इकडे पूर्ण घर बंद करायला लागतो. तेव्हा त्याला खूप आनंद व्हायला लागलेला असतो की फायनली मला जे पाहिजे ते आता भेटणार आहे. तेवढ्यात ईश्वरी दार बंद करते आणि म्हणते, आता हा घरामध्ये एकटाच आहे, अर्णव सरांचा फोन लागत नाही, अंजलीताई झोपी गेल्या आहेत आणि याने अनिताताईंना सुद्धा पाठवलं, मला काहीतरी करायला लागेल, नाही तर मी या सगळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अडकू शकते, कारण की त्याने ही संधी साधली आहे आणि सगळ्यांना एक एक करून बाहेर काढलं आहे, मला काहीतरी करायला लागेल, असं हार मानून चालणार नाही, मला स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टींसाठी उभं राहणं गरजेचं आहे. ती लगेच तिच्या कामाला लागते. तर दुसरीकडे राजेश इकडे ईश्वरीला कसं जवळ घेऊ याचा विचार करत असतो. तर इकडे अर्णव सगळ्या इन्व्हेस्टरशी आणि लोकांशी बोलत असतो. तेव्हा लावण्य म्हणते, काही झालं ना तरीही आज काही ती ईश्वरी इथे येत नसते. तेवढ्यात अर्णवचं लक्ष त्याच्या फोनकडे जातं आणि तो विचार करायला लागतो, मला मिस इंदोरला कॉल करायला पाहिजे, जरा जास्तच उशीर झाला आहे. तो इकडे फोनच्या जवळच जात असतो. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणायला लागतात, हे आपली PR टीम आहे, खरं म्हटलं तुझं आणि ईश्वरीचं जे इंटरव्ह्यू व्हायरल झालं होतं ना त्याच्यामध्ये यांचाच हातभार आहे आणि आता यांना तुमचं कपल फोटो हवा आहे. तेव्हा तेवढ्यात तिथे इन्व्हेस्टर सुद्धा आलेले असतात. ते बघता अर्णव म्हणायला लागतो, अगं कसं आहे मामा, मी तर फोटो द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्या गेस्ट तर यायला पाहिजेत, ती येईल तेव्हाच तर फोटो काढता येईल ना. तेवढ्यात अर्णव तिला फोन करायला जातच असतो. तेव्हा लावण्य म्हणते, अरे सर, आपले इन्व्हेस्टर आले आहेत, आपल्याला त्यांना ग्रीट करायला पाहिजे. अर्णव लगेच इथून निघून जातो. इकडे ईश्वरी धूप घेऊन उभी असते. तेव्हा ती म्हणते, आता आम्हाला काहीतरी करायला पाहिजे. ती इकडे तिकडे शोधायला लागते की अनिताताईला तरी यांनी पाठवलं आहे, आता आपण काहीतरी संधी साधू. तेवढ्यात तिथे राजेश येतो आणि म्हणायला लागतो, तुम्हाला जे हवं होतं तेच आता झालं आहे आणि मी इथे एकटाच आहे. इकडे इन्व्हेस्टर म्हणत असतात, बरं झालं सर तुमचा आवाज वापस आला, नाहीतर आम्हाला वाटलं होतं आज सुद्धा तुमचीच बायको तुमचा आवाज होईल. तेव्हा तो म्हणतो, नाही, माझा आवाज परफेक्टली फ्लाईन आहे आणि आता मी ठीक सुद्धा आहे. तेवढ्यात तो ईश्वरीला पुन्हा कॉल करायला जाईल. ते बघता लावण्य म्हणायला लागते, सर तुला त्यांना मीडियाशी भेटून द्यायला पाहिजे, म्हणजे कसं त्यांचंही इंट्रोडक्शन होऊन जाईल. ती प्रत्येक संधीला अर्णवला फोन करण्याशी लांब ठेवत असते. तर दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते, माझ्यापासून लांब राहायचा, हा लांब राहा. तेव्हा तो म्हणतो, मी तुझ्यापासून कसा लांब राहू शकतो, तुझ्यासाठी तर मी सगळं केलं आहे.
तेवढ्यात ईश्वरी म्हणायला लागते, अनिताताई कुठे आहेत? त्या दिसत का नाही? अनिताताई, अनिताताई, अनिताताई. ती जोरजोरात हाका मारायला लागलेली असते. तेव्हा तो म्हणतो, किती तू जोरात हाका मारल्या ना तरीही काही उपयोग होणार नाही, कारण की अनिताताईंना मी ऑलरेडी बाहेर पाठवलं आहे. आकाश सुद्धा बाहेर गेला, मामी बाहेर गेल्या आणि माझी जी बिंडोक बायको आहे ना ती झोपी गेली आहे. खरं म्हणजे तिच्याचमुळे हे सगळं झालं आहे. ती जर नसती ना तर मला ही संधी भेटलीच नसती. आता तू माझ्या मिठीमध्ये येणार आहे आणि मला तेच सगळ्यात जास्ती गरजेचं आहे. खरं म्हटलं तर माझ्या बायकोला तुझा आवाज येणार नाही, आणि जरी आला ना आणि ती जरी इथे आली ना तरी काय होईल माहिती का? ती जेव्हा तुला माझ्या मिठीमध्ये बघेल ना तेव्हा तिला स्वतःहूनच हार्ट अटॅक येईल आणि ती स्वतः तिथल्या तिथे संपेल, कारण की तिला संपवायला जास्त वेळ लागणार नाही. जर मी आत्ताही ठरवलं ना तर मी तिची वाट लावू शकतो आणि तिला इथल्या इथे म्हणजे पूर्ण एंडपर्यंत नेऊ शकतो, कारण की मला तिच्या जीवाशी काही घेणं देणं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, लांब राहा माझ्यापासून, माझ्या जवळ यायची बिलकुल गरज नाही. तेव्हा तो म्हणतो, मग तू माझ्या जवळ ये ना, ही बघ माझ्या मिठीमध्ये ये. ईश्वरी लांब लांब पळत असते. तर दुसरीकडे अर्णव इकडे सगळ्यांना सांगायला लागतो, मला तुम्हाला सगळ्यांना वेलकम करायचं आहे, पण मला अजून काही 5 मिनिटं हवी आहेत. माझे चीफ गेस्ट आहेत ना ते आले की आपण पुढच्या तयारीला लागू. तेवढा तो म्हणतो, थांबा जरा मला फोन करू द्या. तो ईश्वरीला फोन करायला जाईल तेव्हा त्याचं लक्ष जातं की फोन स्विच ऑफ कसा, पण जाऊ दे. तो लगेच बाजूला येतो आणि ईश्वरीला फोन करायला लागतो. ईश्वरीचा फोन वाजत असतो पण ईश्वरीला काही आवाज येत नसतो, म्हणून इकडे ती म्हणत असते, काही झालं तरी अर्णव आणि तिची गाठभेट होता कामा नये. तेव्हा तो म्हणतो, जाऊ दे, ईश्वरी फोन उचलत नाही तर मी आकाशला फोन करतो. तो लगेच आकाशला फोन करतो आणि विचारतो, व्हॉट द हेल, तुम्ही आहेत कुठे? तेव्हा तो म्हणतो, दादा 2 मिनिटं माझं ऐकून घे. माझं म्हणजे काय झालं, आईचा पाय मुरगळला आणि त्याच्यामुळे मी तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे. जसं जे काम संपेल ना मी तिकडेच येत आहे. हे ऐकल्यानंतर अर्णव अक्षरशः चिडून गेलेला असतो की ईश्वरी घरामध्ये एकटी आहे. दुसरीकडे राजेश ईश्वरीशी पळण्याचा आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सांगते ना लांब हो लांब हो. तेवढा तो म्हणतो, ठीक आहे मी इथे बसतोय, तुला काय वाटलं मला दिसून येत नाही का? तू त्या अर्णवच्या इतक्या जवळ येत आहे आणि तुम्ही कपल सारखे वागायला लागले आहेत. या सगळ्याचा मला भयंकर त्रास होत होता आणि म्हणूनच तर मी हे सगळं केलं आहे. आता तू माझ्या जवळ ये. तुला जर माझी भीती वाटत असेल ना तर तू स्वतःहून जवळ ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, लांब हो माझ्याशी, माझ्यापासून जवळ यायचं नाही. तेव्हा तो म्हणायला लागतो, असं कसं? तू तर मला माझ्या मिठीमध्ये हवी आहेस ना. आजच्या नंतर आपल्या दोघांमध्ये काही अंतर असणार नाही. ईश्वरी बदललेली असेल. ये की माझ्या जवळ ये ना. आता तुला कोणीच वाचवायला येणार नाही, कारण की ASR सुद्धा नाही आहे आणि बाकी घरचेही कोणीच घरात नाही. मग तुला आता माझ्या जवळ यायलाच लागेल. तू अशी क्यूट दिसतेस ना, म्हणजे तू जेव्हा चिडलेली असते किंवा तू अशी म्हणजे टेन्शनमध्ये येते ना तेव्हा मला अजून सुद्धा कंट्रोल राहत नाही. मग प्लीज माझ्या जवळ ये. तेवढ्यात ईश्वरी अजूनच चिडते आणि तिने हातामध्ये मिरच्या आणि काही गोष्टी घेतलेल्या असतात. मिरचीची धुरी करते आणि त्या राजेशच्या तोंडाच्या जवळ ठेवते. जसंच ते जास्त व्हायला लागतो ते बघता तो लगेच ते सगळे निखारे बाजूला करून टाकतो. ईश्वरी त्याला धक्का देते आणि तिथून पळायला लागलेली असते. इकडे त्याची अवस्था अक्षरशः खराब झालेली असते, कारण की त्याला ठसक्यामुळे काही चालता येत नसतं आणि बोलता येत नसतं. ईश्वरी लगबगीने दार उघडते आणि घराच्या बाहेर पळायला लागलेली असते. राजेश सुद्धा तिच्या मागोमाग येतो. ईश्वरी इकडे घराच्या बाहेर येते आणि तिथे लगेच एक तिला रिक्षा मिळते. रिक्षामध्ये बसून ईश्वरी तिथून फरार होते. हे सगळं झाल्यानंतर इकडे राजेशचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो की माझ्या हातातून ही सुद्धा संधी निघून गेली आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत. लावण्या इकडे म्हणत असते, ASR आपण आता जास्त वेळ थांबू शकत नाही. इन्व्हेस्टर खोळंबले आहेत. आत्ताच्या आत्ता आपल्याला इनॉग्रेशन करायला लागेल. तेव्हा तो तिच्याकडे बघतो आणि विचार करायला लागतो, मी सिंदूर तू कुठे आहे? तर दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते, मला खरंच खूप उशीर झाला आहे, पण मी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. अर्णवकडे दुसरा काही पर्यायच नसतो. तेवढ्यात लावण्या अर्णवच्या हाताला हात लावून ते इनॉग्रेशन करायलाच लागलेली असते. तेवढ्यात तिथे ईश्वरीचा हात येतो आणि ती तो हात अर्णवचा घट्ट पकडते आणि लावण्याचा हात बाजूला करून ती इनॉग्रेशन कंप्लीट करते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता ईश्वरीने तर